नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेचा भाग 2 एपिसोड 2 आपण ऐकत आहोत. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जवळपास लग्नाची विधी सुरुवात होत असतात. तर इकडे अर्जुनला महिपतला शोधायचं असतं. त्याला संशय आलेला असतो की महिपत इथेच कुठेतरी आहे. काही जरी झालं तरी सुद्धा आपण महिपतला शोधलं पाहिजे असा विचार तो करत असतो आणि त्यामुळेच तो आता कामाला लागलेला असतो. ज्या ठिकाणी त्याने व्हिडिओ कॉलमध्ये पाहत असताना एक गोष्ट नोटीस केली होती आणि त्यामुळेच आता इकडे तो त्या ठिकाणी आलेला असतो. जेव्हा तो त्या ठिकाणी येतो तेव्हा मात्र इकडे दरवाजा बंद असतो आणि दरवाजा बंद असताना त्याला कोणीतरी आतून फेऱ्या मारत असताना दिसत असतं. त्याला आतून फेऱ्या मारत असताना दिसल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला गिरिजा खोलीमध्ये नसते. गिरिजाने एक लेटर ठेवलेलं असतं आणि त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की मला माफ करा, मी हे लग्न नाही करू शकत, मी हे लग्न मंडपामधून निघून जाते, ह्या घरातून निघून जाते असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे घरामध्ये खूपच टेन्शन आलेलं असतं. आता घरामध्ये एवढं सगळं काही टेन्शन आल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं तरी सुद्धा गिरिजाला शोधणं खूप महत्त्वाचं असतं. पण इकडे मात्र उर्वशी म्हणत असते, दादासाहेब मी तुम्हाला म्हटलं होतं ती मुलगी आपल्या रुद्रसोबत लग्न करण्याच्या योग्यतेचीच नाही आहे, पण तुम्ही मात्र कोणी काही ऐकायलाच तयार नाही आहेत. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय. त्यावर इकडे आता दुसऱ्या बाजूला कुशन हा गिरिजाला घेऊन आलेला असतो जंगलामध्ये आणि गिरिजा त्याला सोड सोड म्हणून विनवण्या करत असते. त्या मुलीचे म्हणजे विशाखाचे तुझ्या मोबाईलमध्ये असलेले सगळे फोटो तू डिलीट कर असं सुद्धा ती त्याला सांगत असते. पण तो मात्र काही ऐकत नसतो. तो म्हणत असतो, तू फक्त माझी आहेस, आता मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे, काही जरी झालं तरी सुद्धा आपलं लग्न हे होणारच आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता काही जरी झालं तरी सुद्धा ज्या बाजूला इकडे कुशनने गिरिजाला घेऊन गेलेला असतो त्याच ठिकाणी तिने खूप मोठा पुरावासुद्धा इथे सोडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे अर्जुन जो आहे तो इकडे शोधाशोध सुरू करत असतो. पण तेवढ्यातच आता इकडे त्याला कल्पनाचा फोन आलेला असतो. कल्पनाचा फोन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही कल्पना आहे ती त्याला म्हणत असते, अर्जुन तू काय करतोयस, कुठे आहेस? अरे त्याला ती सगळं काही सविस्तर सांगत असते आणि सविस्तर सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर अर्जुन धावतच तिथून निघतो. आता इथे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही प्रिया आहे ती म्हणत असते, अर्जुन कोणाला तरी शोधत होता म्हणजे तो नक्कीच इकडे महिपतला शोधत असावा असा ती विचार करते. आता काही जरी झालं तरी सुद्धा महिपत इथेच लपलेला असेल आणि ही गोष्ट जी आहे ती ताबडतोब नागराजला समजवली पाहिजे. आता नागोबाची इथे एंट्री झाली पाहिजे म्हणून ती ताबडतोब त्याला फोन करते आणि म्हणत असते, तुम्ही तिथे किती दिवस थांबणार आहात? हे बघा महिपत इथेच आहे, इथेच लपून बसला आहे महिपत, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही ताबडतोब ताबडतोब इथे या आणि तुमची आता एंट्री झालीच पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना तिने नागोबाला तर ही कल्पना दिलेली असते. तर दुसऱ्या बाजूला मात्र गिरिजा म्हणत असते, हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुझ्यासोबत अजिबात लग्न करणार नाही, तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तो म्हणत असतो, हे बघ मला तर तुझ्यासोबतच लग्न करायचंय. तेव्हा ती त्याला म्हणत असते, ते आत्ताच्या आत्ता विशाखाचे जे काही फोटो आहे ते सगळे फोटो तू इथे डिलीट करणार आहेस, ताबडतोब तू ते फोटो डिलीट कर असं सांगण्यात येतं. पण तो मात्र काही केल्या ऐकत नाही. तेव्हाच विशाखा तिथे बाजूला असलेल्या मुलाच्या हातामधला एक हत्यार घेते आणि हत्यार घेऊन ते संपवण्याचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे गिरिजालाच ती लोक पकडत असतात. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला उर्वशी म्हणत असते, मी काय म्हणते हे बघा, आता हे बघ रुद्र, तू मला वचन दिलं होतंस की काही जरी झालं ना तरी सुद्धा तू इथे जर गिरिजा लग्न मंडपामधून पळून गेली तर मग तू लग्न मी म्हणेल त्याच व्यक्तीशी आणि मी म्हणेल त्याच मुलीशी करणार आहेस, बरोबर की नाही? असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो अर्जुन तिथे आलेला असतो. अर्जुनला सायलीने एक लोकेशन पाठवलेलं असतं आणि तेव्हा उर्वशी म्हणत असते, हे बघ आता ती मुलगी या लग्नामध्ये येणार नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना, मग तू तिची का वाट बघतोयस? हे बघ प्लीज तू तिची वाट बघू नकोस, मी म्हणते त्याच मुलीशी तू लग्न कर असं उर्वशी म्हणत असते. तेवढ्यातच अर्जुन अगदी वेळेत येतो आणि तो म्हणत असतो, हे बघ आत्याबरोबर बोलते,
आता तू वचन दिलेलं आहेस ना, म्हणून आत्या म्हणेल त्याच मुलीशी तुला लग्न करायचं आहे. पण मुहूर्त आणखी टळलाय कुठे? मुहूर्त यायला आणखी वेळ आहे की नाही? तेव्हा रुद्रसुद्धा म्हणत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की अर्जुनने आता रुद्रला एक लोकेशन पाठवलेलं असतं किंवा सांगितलेलं असतं आणि गिरिजाला त्या ठिकाणी ते लोक घेऊन गेले आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हाच आपण पाहतो की इकडे जो रुद्र आहे तो खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. आता रुद्र एवढ्या टेन्शनमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता त्या गिरिजाला शोधलंच पाहिजे. काही जरी झालं तरीसुद्धा गिरिजाला शोधून आणलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं. आणि लगेचच आता इकडे जी उर्वशी आहे ती म्हणत असते, हे बघ रुद्र, मी काय म्हणते ते तू एकदा ऐकून तरी घे. तू मला वचन दिलं होतंस आणि ती मुलगी हळदीच्या अंगाने लग्नमंडपामधून बाहेर गेलेली आहे आणि आता तू सुद्धा लग्नमंडपामधून बाहेर कसं काय जाणार आहेस? हे बघ, असं अजिबात करू नकोस. काही जरी झालं ना तरी सुद्धा तू लग्नमंडपामधून बाहेर जाणार नाहीयेस किंवा काहीच करणार नाहीयेस. समजलं तुला? काही जरी झालं तरी सुद्धा तुझं आता मी म्हणेन त्याच मुलीशी लग्न करणार आहेस. असा तू किती वेळ थांबणार आहेस त्या मुलीची वाट बघत? असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो की आता रुद्र म्हणत असतो, आत्या तू अगदी बरोबर बोलतेस, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुहूर्त टळला तर मग मी त्या मुलीशी लग्न करणार असं सांगितलं होतं. पण अजून तर मुहूर्त टळलाच नाही ना. आणखी मुहूर्तासाठी खूप वेळ आहे आणि मुहूर्तासाठी खूप वेळ आहे त्यामुळे मग मी काय म्हणतो तेच होणार आहे. गिरिजाला तर मी शोधून आणणारच आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र आणि त्याचबरोबर अर्जुन हे दोघेजण सुद्धा निघून जातात. रुद्र आणि अर्जुन हे दोघेजण सुद्धा निघून गेल्यानंतर इकडे आता जो कुशन आहे तो कुशन लग्नाच्या वेशात असतो. त्याने सगळं काही तिथे सजवलेलं असतं. आजूबाजूला गुंड असतात. आता आजूबाजूला गुंड असताना आपण पाहतो की इकडे विशाखाचे हात त्याने बांधलेले असतात. विशाखा म्हणत असते, हे बघ कुशल, माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मी तुझ्यासारख्या मुलासोबत लग्न करणार नाहीये. काही जरी झालं तरी सुद्धा तुझं आणि माझं लग्न कधीच होऊ शकत नाही असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर सायली शोधाशोध सुरू करत असतात. सायली त्या जंगलाच्या दिशेने निघालेली असते. सायली त्या जंगलामध्ये जात असताना आता जी काही आपली गिरिजा आहे त्या गिरिजाने मात्र तिच्या हातामध्ये असलेल्या एक एक करून बांगडी तिने त्या जंगलाच्या दिशेने सोडलेली असते, जेणेकरून ह्या लोकांना खूप मोठा पुरावा मिळेल आणि ते लोक तिला शोधू शकतील. म्हणूनच तिने हे सगळे काही प्रयत्न इथे करून ठेवलेले असतात. आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला लग्नाचे विधी सुरू असतात आणि सायलीला आता त्या जे काही जंगलामध्ये गिरिजाला घेऊन गेलेलं लोकेशन आहे तिथपर्यंत ती पोहोचलेली असते आणि तेवढ्यातच रुद्र आणि त्याचबरोबर अर्जुन हे दोघेजण सुद्धा आलेले असतात. रुद्रने धावतच जाऊन गिरिजाचे दोन्ही हात सोडलेले असतात. आता गिरिजाला खूप छान वाटत असतो. तेव्हा इकडे रुद्र म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकण्याची? तू समजतोस कोण स्वतःला? तुझी हिंमत कशी झाली तिला तिला इथे हात लावण्याची? ती ह्या रुद्र प्रतापची होणारी बायको आहे. त्यावर तो प्रत्येक येणाऱ्या गुंडाला मारत असतो. इकडे अर्जुन सुद्धा त्याच्या मदतीला असतो. पण आता हा सीन सगळ्यात जास्त रुद्रसाठी खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनी फक्त आणि फक्त रुद्रचाच घेतलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन सुद्धा मदत करतच असतो पण सगळा फोकस जास्त रुद्रवर केला आहे. आता रुद्रने फायनली त्या प्रत्येक गुंडाला खूप जास्त मारलेलं असतं आणि त्या गुंडांना मारल्यानंतर गिरिजा आहे त्या गिरिजाची आता व्यवस्थित सुटका सुद्धा केलेली असते. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो की आता रुद्र किती किती म्हणजे किती गिरिजावर प्रेम करतो, गिरिजाची त्याला किती काळजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसून आलेल्या आहेत. काही जरी झालं तरी सुद्धा ती गिरिजा माझी आहे आणि ती कधीच कोणाची नसणार आहे आणि तुझी हिंमत कशी झाली असं सुद्धा तो म्हणून त्या कुशनला चांगलंच धुळीस मिळवत असतो. आता सगळ्यांपासून मुक्त केल्यानंतर सगळ्या गुंडांना मारल्यानंतर गिरिजा धावतच जाते आणि रुद्रला घट्ट मिठी मारते. त्यावर इकडे ती म्हणत असते त्याच्याकडे त्याच्या मोबाईलमध्ये विशाखाचे काही फोटोज आहेत, प्लीज ते डिलीट करा ना. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो तुम्हाला काही झालं तर नाही आहे ना. तेव्हा त्याच्याकडून रुद्र मोबाईल घेतो आणि त्यातील सगळे व्हिडिओज फोटोज ते सगळं काही विशाखाचे डिलीट करतो. आता इकडे आपण पाहतो की लगेचच हा कुशन कोण आहे असं विचारल्यावर ती म्हणत असते तिकडे विशाखा तिकडे असं म्हणून आता विशाखाला वाचवण्यासाठी ही सगळीजण लोक निघालेली असतात. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही नागेश्वर आहेत ते सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. दोघे सुद्धा इथून निघून गेलेत. त्याचबरोबर अर्जुन सायली सुद्धा नाही आहेत. ही कल्पना मात्र आता खूप टेन्शनमध्ये असते.
कधी येणार, कसे येणार ह्या गोष्टी त्यांना कळतच नसतात. काही जरी झालं तरी सुद्धा ते दोघे ताबडतोब आले पाहिजे असा सुद्धा विचार आता त्यांच्या मनामध्ये आलेला असतो. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो, की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे उर्वशी काही केल्या गप्प बसत नसते. उर्वशीचं एकच म्हणणं असतं, आपण असे किती वेळ ताटकळत राहणार आहोत. इथे त्या मुलीला लग्न करायचंच नाहीये, तरी सुद्धा तुम्ही का ऐकत नाहीयेत? का ह्या सगळ्या गोष्टी करताय? हे बघा, त्या मुलीला लग्न करायचं नाहीये, किती वेळा सांगितलेलं आहे. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत नाही का? वगैरे, वगैरे हे सगळं काही ती बोलत असते. तेव्हाच आता इकडे रुद्र आलेला असतो. मुहूर्ताची वेळ टळत चाललेली आहे. तेव्हा रुद्रची एंट्री होते आणि तो म्हणत असतो, "अगदी बरोबर आहे आत्या. तू अगदी बरोबर बोलत आहेस. मुहूर्ताची वेळ टळून चाललेली आहे आणि आपण किती वेळ वाट बघणार आहोत. आपण एवढा वेळ वाट नाही बघू शकत." असं सुद्धा आता इकडे रुद्र येतो आणि म्हणत असतो. तेवढ्यातच उर्वशी म्हणत असते, "बघ, मी तुला म्हटलं होतं ना, ती मुलगी पळून गेली. ती मुलगी अजिबात येणार नाहीये. ती मुलगी तुझ्या योग्यतेचीच नाहीये. मी तुला सांगितलं होतं ना." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की रुद्र पुढे पुढे येत असतो आणि तो म्हणत असतो, "हे बघ आत्या, अगदी अगदी ठरलेल्या वेळेतच लग्न होणार आहे. बघ, मला माहिती होतं, माझा रुद्र मला दिलेलं वचन कधीच मोडणार नाही. मला माहिती होतं, मला खात्री होते, माझा विश्वास होता." असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा रुद्र मात्र डोळे बंद करतो आणि म्हणत असतो, "हो आत्या, तू अगदी बरोबर बोलतेस. मग आता मी ठरवलेल्या मुलीशी लग्न करशील ना, तेव्हाच. कोण आहे ती?" त्यावर लगेच निशा म्हणत असते, "हो, ती मी आहे. तू माझ्यासोबत लग्न करशील ना?" तेव्हा उर्वशीच्या चेहऱ्यावर अगदीच आनंद पसरलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, "बघ, फायनली मी तुला सांगत होते ना, मी सांगत होते त्याच मुलीशी तुला आता लग्न करावं लागणार आहे. कारण ती मुलगी हे सगळं काही सोडून गेली. ती मुलगी तुझ्या योग्यतेचीच नव्हती." त्यावर रुद्र म्हणत असतो, "अगं आत्या, जरा शांत तरी बसणार आहेस का? आणि हे सगळं काय आहे?" पण तेवढ्यातच आता अर्जुन पाठीमागून आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, "अगदी बरोबर आहे आत्या, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुमचं काहीच चुकत नाही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. कारण आत्तापर्यंत तरी मुहूर्ताची वेळ जी आहे ना, ती इथे उलटून गेलेली नाही." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता अर्जुनसोबत सायली आणि त्याचबरोबर गिरिजा हे सगळेजण आलेले असतात. सायली आता गिरिजाला घेऊन आलेली असते आणि सगळेजण तिकडे पाहतच असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता एक प्रकट भाव उमटलेले असतात. काही जरी झालं तरी सुद्धा इकडे गिरिजा कशी सुटली आणि हे सगळं कोणी केलं? हा प्रश्न आता नागेश्वरला आणि त्याचबरोबर उर्वशीला सुद्धा पडलेला असतो. नागेश्वरला असं वाटत असतं, हे सगळं कोणी केलं? आणि उर्वशीला वाटत असतं की इकडे गिरिजा कशी सुटली हेच कळत नाहीये. तेव्हा आता इकडे अर्जुन म्हणत असतो, "आत्या, तुम्ही अगदी बरोबर बोलतात की मुहूर्त चुकायला नको आणि जे काही लग्न आपल्याला लावायचं आहे ते अगदीच त्याच मुहूर्तावर लावलं गेलं पाहिजे. अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे." असं सुद्धा अर्जुन इथे बोलत असतो. आणि मुहूर्त टळलाय कुठे? अगदी मुहूर्तच आहे ना हा. वर लगेचच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, "पण आमच्या सुनबाई होत्या तरी कुठे?" तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, कुशनने इकडे त्यांना जंगलामध्ये घेऊन गेला होता." "आहा, आहे कोण कुशन हा? ज्याने नागेश्वर घोरपडेच्या सुनेवर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय, ज्याने नागेश्वरच्या सुनेसोबत पंगा घेण्याचा प्रयत्न केलाय, ज्याने नागेश्वरला इथे त्याच्यासोबत इथे धूर्त केली. कोण आहे कोण तो?" असं म्हणूनच आता लगेचच नागेश्वर असं म्हटल्यानंतर जो काही क्वेश्चन आहे त्याला घेऊन येतात. त्याला घेऊन आल्यानंतर तो म्हणत असतो, "बोल, पटकन बोल, हे सगळं कुणी केलंय? तू एकटा तर ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही? पण मग मला हे सगळं काही समजायला हवंय की हे सगळं कुणी केलंय. मला गपगुमानं सगळं काही सांगायचं, कळलं तुला? गपगुमानं सगळं सांगायचं आहे, समजलं? जोपर्यंत मला सांगत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे." तेव्हाच आपण पाहतो की इथे गिरिजा म्हणत असते, "अगदी बरोबर बोलताय तुम्ही. खरं सांगायचं म्हणजे की ह्याने एकट्याने हे सगळं काही केलेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे नक्कीच कोणीतरी आहे. पण जर मला समजलं ना ह्या सगळ्या गोष्टी कोणी घडून आणल्यात ना, तर त्या व्यक्तीचा, त्या माणसाचा तो घरामधला शेवटचा दिवस असणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी गप्प बसणार नाही." असं गिरिजा स्पष्टपणे उर्वशीकडे बघूनच बोलत असते. आणि आज त्या व्यक्तीने खूप मोठी चूक केलेली आहे. तेव्हा इकडे आपण पाहतो की तो कुशन असतो आणि त्या कुशनला आता इकडे जो रुद्र आहे तो म्हणत असतो, पोलीसच आता त्याचा बंदोबस्त करतील." पोलिसांना सगळं काही सांगितलेलं आहे. पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की आता मुहूर्तावर लग्न होणं तेवढं महत्त्वाचं आहे. बाकीचं पोलीस सगळं काही बघून घेतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. सायली, चला, मुहूर्त हुकायला नको, मुहूर्त टळायला नको असं सांगितल्यानंतर आता पुढच्या लग्नाच्या विधीला सुरुवात होणार असते. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे जी काही निशा, उर्वशी आणि प्रिया ह्या सगळ्यांची बोलती बंद झालेली असते. फायनली आता इकडे आपली गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र हे दोघे
दोघंजण वधू आणि वराच्या वेशामध्ये लग्न मंडपामध्ये अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला दोघंजण येऊन उभी राहिलेली असतात. आता दोघेजण उभी राहिल्यानंतर रुद्र मात्र खूप खुश असतो. फायनली इथे आता त्याला त्याची गिरिजा, त्याला त्याचं प्रेम मिळणार असतं आणि त्यामुळेच त्याच्या चेहऱ्यावर मात्र खूप जास्त आनंद दिसत असतो. काही जरी झालं तरी सुद्धा हा आनंद मात्र त्याला द्विगुणित करायचा असतो, तो म्हणजेच की गिरिजासोबत. आता मंगलाष्टका सुरू झालेल्या असतात आणि एक एक विधी इथे सुरुवात होणार असते. इकडे उर्वशीचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला असतो. उर्वशी तर आता एवढी जिंकून हारल्यासारखीच झालेली असते, तिला काहीच कळत नसतं. फायनली मंगलाष्टका पूर्ण होतात. वधू आणि वरांच्या गळ्यामध्ये एकमेकांना वरमाला घालण्यात येते. इथे गिरिजासुद्धा फायनली खुश असते, तिला सुद्धा आनंद हा होतच असतो. पाहणा प्रेक्षकांनो, इकडे मात्र प्रिया तर आता चांगलीच येऊन सगळा तिचा पोपट झालेला आहे. कारण ती आली होती निशाला आणि उर्वशीला मदत करायला, पण निशा आणि उर्वशीला मदत करायला येऊन सुद्धा मात्र तिला काही हाती लागलेलं नसतं आणि काही न हाती लागल्यामुळे हा सगळा काही पोपट तिचा झालेला आहे. तर आता आपण पाहतो खूप सारे पाहुणे मंडळी ती जमलेली असतात. आता एकमेकांना हार वरमाला घालून झाल्यानंतर पुढचा विधी असतो. आता फायनली इकडे आता गाठ बांधण्यात येते आणि त्यानंतर रुद्र तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो, पायामध्ये जोडवी सुद्धा घालून देत असतो आणि तेव्हा हा गिरिजासाठी खूपच मोलाचा आणि अनमोल असा हा क्षण असतो. आता गळ्यामध्ये हळदी कुंकाच्या वाट्याचं सुंदर असं नाजूक डिझाईनचं मंगळसूत्र इथे घेतलेलं असतं. अर्जुन आणि सायलीला आनंद होत असतो, कारण त्यांच्या आगमनामध्ये आणि त्याचबरोबर ते दोघेजण सुद्धा आल्यानंतर हा सगळा काही संगीत सोहळा, त्याचबरोबर हा सगळा काही लग्नाचा विधी व्यवस्थित पद्धतीने पार पडलेला असतो आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त आनंद होतो. आता जो काही गिरिजाचा छोटा भाऊ आहे तो मात्र रुद्राचा कान पिळत असतो आणि तेवढ्यातच गिरिजाचा जीव मात्र कासावीस होत असतो. नकळतपणे ती सुद्धा रुद्रकडे खेचली जात असते आणि ती सुद्धा रुद्रच्या प्रेमात हळूहळू पडायला लागलेली असते. खरंच प्रेक्षकांनो, किती छान आणि सुंदर हा क्षण आहे, हो की नाही? आता आपण पाहतो की इकडे सगळ्या काही जवळपास विधी ते होतच आलेल्या असतात. आता हा खूप सुंदर असा क्षण असतो. खरं तर बराच वेळ त्या लोकांनी सॉंगच दिलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. मी तुम्हाला फक्त जे काही क्षण टिपलेले आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगण्याचा छोटा प्रयत्न करत आहे, ते तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे. आता इकडे सप्तपदीला सुरुवात होणार असते आणि सप्तपदीला सुरुवात होत असताना आपला जो काही हँडसम रुद्र जो आहे तो मात्र इथे आता गिरिजाला छान 7 असे वचन देणार असतो, जे की तो वचन पूर्णपणे मनापासून निभावणार असतो. आता इकडे सप्तपदीला सुरुवात होणार असते तर सायलीला कसला तरी भास होतो किंवा तिला कसला तरी आवाज येत असतो आणि त्यामुळेच सायली तिथून बाजूला होते. ही गोष्ट मात्र प्रियाला, अर्जुनला कोणालाही कळत नाही. आता इकडे सप्तपदी होत असते. प्रत्येक फेऱ्यागणीस आता रुद्र एक एक वचन इथे गिरिजाला देत असतो आणि एक एक वचन देत असताना गिरिजा सुद्धा अगदी त्याला तेच वचन देत असते. आता शेवटी 3 ते 4च फेरे राहिलेले असतात आणि फायनली सप्तपदी सुद्धा पार पडत असते. इथे आता ही जे काही नागेश्वरांची सून आहे, नागेश्वर घोरपडेंची सून आहे. नागेश्वर घोरपडे हे नाव मात्र खूप मोठं आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाला तरी एक मेसेज येतो आणि एक फोनसुद्धा तिला त्याच मध्यंतरी वेळेस आलेला असतो, पण तो काही ती रिसीव्ह करत नाही. बहुतेक नागेश्वर किंवा इकडे दुसराच कोणाचा तरी मेसेज वगैरे तिला आलेला असू शकतो. फायनली आता हा लग्न सोहळा मात्र व्यवस्थित छान पद्धतीने पार पडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र हे यांचे जे काही विधी आहे ते इकडे झालेले असतात. तर बाहेर सायलीला कसला तरी आवाज आलेला असतो, त्यामुळे ती तिथे गेलेली असते. आता इकडे जो काही बाबू ड्रायव्हर आहे तो बाबू ड्रायव्हर मात्र सायलीला दिसत असतो. सायली त्याच्या समोर येते. खरं तर बाबू ड्रायव्हरने सुद्धा सायलीला पाहिल्यानंतर बहुतेक ओळखलेला आहे, त्यामुळे सुद्धा तो तिच्याकडे पाहतच असतो आणि तो तिच्याकडे पाहत असताना आता इकडे त्याला काय करावं काय नाही ह्या गोष्टी मात्र इथे अजिबात कळत नाही. सायली हळूहळू पुढे येत असते. आता सायली हळूहळू पुढे येत असताना आपण पाहतो की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी होतात हे मात्र तिला समजत नसतं. आता जो बाबू ड्रायव्हर आहे तो मात्र इकडे त्याच्या ह्याच्यामध्ये असतो सुरुवातीला तर, पण इकडे त्याचं लक्ष सायलीकडे जातं आणि सायली हळूहळू करून पुढे पुढे येण्याचा प्रयत्न करत असते. आता सायली हळूहळू करून पुढे पुढे येण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला तो हॉस्पिटलमधला सगळा काही क्षण आठवत असतो आणि हॉस्पिटलमध्ये जो काही क्षण आहे तो आठवल्यानंतर आपण पाहतो की इकडे सायलीच्या तोंडून निघून जातं की हा बाबू ड्रायव्हरच आहे म्हणून, आणि तेव्हा मात्र इकडे तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार
आहे की आता लग्नाचे विधी पार पडल्यानंतर इकडे आपल्या गिरिजाचा गृहप्रवेशाला सुरुवात झालेली असते. गिरिजा मापटं ओलांडते, त्याचबरोबर सुंदर छान असा उखाणा घेते आणि सुंदर छान असा उखाणा घेतल्यानंतर ती एक पाऊल आतमध्ये टाकता क्षणी तिला पुन्हा तिचा भूतकाळ आठवतो. तिला ते पेटवलेलं घर आठवतं, त्याचबरोबर छकुली 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 म्हणताना आठवतं. तिच्या आईनं तिला उचलून घेतलेलं आठवतं. पण हे सगळं तिचंच आहे का, कोणाच्या बाबतीत होतंय हे मात्र तिला कळत नसतं. हे सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून सरकन जात असतो, पण काय करावं ह्या गोष्टी मात्र समजत नसतात आणि हे सगळं काय आहे हे सुद्धा तिला समजत नसतं. तर आता दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या मास्टरमाइंड सायलीने इकडे अर्जुनला सांगितलेलं असतं की तिने बाबू ड्रायव्हरला पाहिलंय म्हणून. तो बाबू ड्रायव्हरच होता ही सुद्धा गोष्ट तिने सांगितलेली असते आणि ही सुद्धा गोष्ट सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की अर्जुन बाबू ड्रायव्हरच्या मागावर असतो आणि अर्जुन बाबू ड्रायव्हरच्या मागावर असताना इकडे अर्जुन त्याचा पाठलाग करत असतो. इकडे अर्जुन त्याचा पाठलाग करत असताना आता फायनली तो बाबू ड्रायव्हर पळत असताना इकडे जमिनीवर कोसळतो. जमिनीवर कोसळल्यानंतर अर्जुन धावतच येतो. अर्जुन धावतच आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता अर्जुनने त्याला पकडलेलं असतं. अर्जुनने त्याला पकडल्यानंतर तो म्हणत असतो, तूच आहेस, तूच आहेस. कशी झाली, बोल बोल, आता सगळ्या गुन्ह्यांची तू कबुली देणार आहेस, बोल, तूच हे केलंयस, आता तू केलेला गुन्हा तू कबूल कर, बोल बाबू ड्रायव्हर बोल. म्हणूनच आता अर्जुनने त्या बाबू ड्रायव्हरच्या चांगल्याच मुसक्या वळलेल्या असतात. पण आता प्रेक्षकांनो फायनली जो काही बाबू ड्रायव्हर आहे तो मात्र सगळं सत्य अर्जुनला सांगेल का, की तो गुन्हा आणि तो ॲक्सिडेंट कोणी घडून आणायला सांगितला होता. फायनली तो इथे महिपतचं नाव घेईल का, त्याचबरोबर महिपतसोबत नागराज सुद्धा आहे हे अर्जुन आणि सायलीला समजेल का, हे पाहूयात उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि TTMचा हा शेवटचा महासंगमचा भाग होता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.